सो फायनल गाईज, मी पुन्हा व्लॉग स्टार्ट करते. मध्ये मी 100 डेजचं चॅलेंज ॲक्सेप्ट केलं होतं, पण काही रिझनमुळे त्याची कन्सिस्टन्सी ब्रेक झाली. पण आता डे 11पासून स्टार्ट करतं आणि आज मी निघाली आहे अक्कलकोटला. रात्रीची ट्रेन पकडली आणि सकाळी अक्कलकोटला उतरली. अक्कलकोटला उतरल्यानंतर इतकं पॉझिटिव्ह फील होत होतं, मी माझ्या शब्दांमध्ये एक्सप्लेनच नाही करू शकत. छान असं अक्कलकोटला पोहोचल्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि भक्तिनिवासमध्ये इतकी सुंदर स्वामींची मूर्ती बघून 2 मिनटं तिथेच थांबावं असं वाटलं. त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन मी गेली स्वामींच्या दर्शनासाठी वटवृक्ष मंदिरामध्ये. आणि नेमका त्या दिवशी गुरुवार होता आणि गुरुवार असल्यामुळे खूप गर्दी होती. स्वामींचं आणि माझं नातं हे खूप वेगळंच आहे. स्वामींनी मला खूप संकटातनं बाहेर काढलं आहे. त्यामुळे जेव्हाही मला वर्षातनं वेळ मिळतो तेव्हा मी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी नक्की जाते, म्हणजे जाते. छान असं स्वामींचं दर्शन झालं आणि मी निघाले गाणगापूरला. मी जेव्हाही अक्कलकोटला येते तेव्हा मी गाणगापूर दर्शनासाठी सुद्धा जाते, म्हणजे नेहमी जातेच. दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये सुद्धा इतकं पॉझिटिव्ह फील होत होतं. स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे 4थे अवतार आहेत असं मानलं जातं. त्यामुळे मी दत्तगुरूंच्या दर्शनासाठी सुद्धा नेहमी येते, म्हणजे येतेच. आणि इथे सुद्धा गर्दी होती. छान असा प्रसाद वगैरे घेतला आणि प्रचंड भूक लागली होती. त्यामुळे एका जवळच्याच रेस्टॉरंटमध्ये मी जेवायला गेली. छान असं पोटभर जेवण केलं आणि आता मी निघाली आहे तुळजापूरला. छान असं सर्वांसोबत मज्जा मस्ती करत करत कसा प्रवास संपतो हे कळतच नाही. आणि ही माझ्या फ्रेंडची मुलगी बघा ना, तिने तिच्या हातांवरती किती छान स्वामींची मेहंदी काढली आहे. मला तर खूप आवडली. तुम्हाला आवडली की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मग आम्ही तुळजापूरला उतरलो आणि तिथे आम्ही ऑलरेडीच आमच्यासाठी रूम वगैरे बुक केले होते. मग काय, रूममध्ये गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि इव्हनिंगला खाली आलो मंदिराच्या इथे. छानपैकी जेवलो आणि असं होतं माझा आजचा दिवस. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.